कृती 1. पुढील चित्राखाली त्याच्या किमती दिल्या आहेत. उदाहरण सोडव. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की इथे काही चित्र दिलेली आहेत आणि त्याखाली आपल्याला त्या चित्राची किंवा त्या वस्तूची किंमत दिलेली आहे. त्यावरून आपल्याला खालील उदाहरणे सोडवायची आहेत. तर पहिले चित्र कशाचे आहे? घर. घर किती रुपयाचं आहे, म्हणजे किती किंमत आहे घराची? तर रुपये 23,75,000. शेताची किंमत किती आहे? रुपये 25,60,000. दुकानाची किंमत किती आहे? रुपये 15,00,000. कारखान्याची किंमत किती आहे? 2,37,63,540. ही आहे कारखान्याची किंमत सर्वात जास्त. तर चला आता पहिले उदाहरण वाचूया. शेताची किंमत घराच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे, विचारले आहे की जी शेताची किंमत आहे ती घराच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. त्यासाठी आपल्याला शेताची किंमत वजा घराची किंमत करावी लागेल आणि त्यानंतर आपले उत्तर येईल. तर चला करूया गणित. त्यासाठी इथे मी एक पान घेतलेले आहे गणित करण्यासाठी. तर शेताची किंमत वजा घराची किंमत आपल्याला करायची आहे. तर शेताची किंमत काय आहे? 25,60,000. ही किंमत कशाची आहे? तर शेत. ओके. वजा घराची किंमत किती आहे? 23,75,000. ही किंमत आहे कशाची? तर घर. ठीक आहे. आता आपण याची वजाबाकी करूया. 0 0 0 0 0 0. 0 मधून 5 जात नाहीत. तर आपल्याला इकडचा एक उसना घेऊन 10 मधून 5 काढावं लागतील. तर इकडचा एक हातचा घेऊया. इथे 10 होतील आणि 10 मधून 5 काढले, उत्तर येते 5. ठीक आहे. आता इथे एक दिल्यामुळे इथे झाले 5. 5 मधून 7 काही जात नाहीत. इकडचा एक उसना घ्यावा लागेल. इकडचा एक हातचा दिला की मग इथे होतात 15. 15 मधून 7 काढले, उत्तर येते 8. यानंतर इकडे एक हातचा दिल्यामुळे इथे झाले 4. 4 मधून 3 काढले, उत्तर येते 1. आणि 2 मधून 2 काढले, उत्तर येते 0. म्हणजे याचे उत्तर आले 1,85,000. हे कशाचे उत्तर आले? तर पहिल्या उदाहरणाचे काय होते ते? तर शेताची किंमत घराच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. तर याचे उत्तर आले शेताची जी किंमत होती ती घराच्या किमतीपेक्षा 1,85,000 रुपयाने जास्त आहे. तर चला इथे ही संख्या लिहूया. 1,85,000 हे उत्तर आले आपले. ठीक आहे. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. कारखान्याची किंमत दुकानापेक्षा कितीने जास्त आहे. इथे आपल्याला विचारले आहे की कारखान्याची जी किंमत आहे ती दुकानाच्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे. तर चला इथे सुद्धा आपल्याला वजाबाकीच करायची आहे. कारखान्याची किंमत आहे 2,37,63,540. चला लिहूया ही किंमत इथे आणि वजाबाकी करूया. 2,37,63,540 अशा प्रकारे. ही किंमत कशाची आहे? तर कारखाना. ओके. वजा किती करायची होती आपल्याला? दुकानाची किंमत म्हणजेच
15 लाख. ओके, तर चला आपण इथे आता 15 लाख लिहूया. 15 लाख ही कशाची किंमत आहे, तर दुकान. आता आपण याची वजाबाकी करूया. 0 मधून 0 गेले 0, 4 मधून 0 गेले 4, 5 मधून 0 गेले 5, 3 मधून 0 गेले 3, 6 मधून 0 गेले 6, 7 मधून 5 गेले 2, 3 मधून 1 गेले 2, 2 मधून काहीच नाही म्हणजे 2. तर याचे उत्तर आले 2,22,63,540. म्हणजे कारखान्याची किंमत दुकानापेक्षा 2,22,63,540 रुपयाने जास्त आहे. तर चला ही किंमत इथे लिहूया. 2,62,63,540 ही किंमत मी इथे लिहिलेली आहे, तुम्ही सुद्धा लिहा. तर चला आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. शेताच्या व दुकानाच्या किमतीतील फरक काढ. म्हणजे इथे आपल्याला शेताच्या आणि दुकानाच्या किमतीतील फरक काढायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला याची वजाबाकीच करायची आहे. त्याआधी आपल्याला बघावं लागेल की कोणती किंमत जास्त आहे. त्या किमतीतूनच आपल्याला लहान किंमत वजा करता येत असते. तर चला, शेताची किंमत जास्त आहे आणि दुकानाची कमी आहे. तर आधी शेताची किंमत घेऊया, नंतर वजा दुकानाची किंमत करूया. $25,60,000 वजा 15 लाख. आता त्याची वजाबाकी करूया. 6 मधून 0 गेले 6, 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 1 गेले 10. त्याचे उत्तर आले 10,60,000. तर चला इथे आपण हे उत्तर लिहूया. 10,60,000 या दोघांच्या किमतीतील हा फरक आहे. म्हणजे शेत आणि दुकानाची जर वजाबाकी केली तर त्याचा फरक येतो 10,60,000. तर चला आता आपण शेवटचे चौथे उदाहरण पाहूया. सुभाषच्या बँक खात्यात 1 कोटी रुपये आहेत. इथे काय म्हटले आहे की सुभाष एक मुलगा असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्याच्या बँकमध्ये 1 कोटी रुपये आहेत. त्याने शेत खरेदी केले तर त्याच्याजवळ आता किती रुपये शिल्लक राहतील. म्हणजे इथे आपल्याला असे म्हटले आहे की सुभाष नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या बँक खात्यामध्ये 1 कोटी रुपये आहेत. त्याने जर शेत खरेदी केले, हे शेत खरेदी केले तर त्याच्याकडे आता किती रुपये शिल्लक राहतील. तर 1 कोटीमधून आपल्याला 25,60,000 वजा करायचे आहेत. तर चला करूया. 1 कोटीमधून 25,60,000 किंमत वजा करूया. हे 1 कोटी आहेत पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. 1 कोटी वजा हे 25,60,000. 25,60,000. ठीक आहे. आता आपण याची वजाबाकी करूया. 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0. 0मधून 6 जात नाही, 10मधून 6 काढूया. इथे सुद्धा हातचा नाही आहे तर इथून घेऊया. इथे सुद्धा हातचा नाही आहे तर इथून घेऊया.
म्हणजे इथे उरतात 0, इथे होतात 10, मग इकडे 1 दिल्याने इथे होतात 9, पुन्हा इथे होतात 10, पुन्हा इकडे 1 हातचा दिल्यामुळे इथे होतात 9, इथे होतात 10. मग 10मधून 6 काढले, उत्तर आले 4. आणि इथे होते 9 उरले होते, इकडे 1 हातचा दिल्यामुळे, तर 9मधून 5 काढले, उत्तर येते 4. इथे सुद्धा 9 होते, इकडे 1 हातचा दिल्यामुळे, तर इथे 9मधून 2 काढले, उत्तर येते 7. आणि इथे उरतात 0 कारण इकडे 1 हातचा दिलता. तर याचे उत्तर आले 74,40,000. तर चला आता हे उत्तर आपण इथे लिहूया की सुभाषच्या बँक खात्यात जर हे शेत खरेदी केले तर 74,40,000 एवढी किंमत शिल्लक राहते. तर चला आपण इथे आता ही किंमत लिहूया. $74,40,000. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया.